टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी 13 ते 17 ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि बीड पोलीसमध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्रामचे आम्ही आयोजन केले। त्यामध्ये जनजागृती मोहीम केली, मानवी साखळी केली। आज 17 तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते। बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे। हजाराच्या वरची संख्येमध्ये इथे लोक आले। ह्याच्याशी स्पष्ट कळते की लोकांना बीडला नशामुक्त करायचे, त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर पुढे कशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाईल आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे, सोसायटी दुसरा भाग आहे। सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू। गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये काही व्हिडिओ व्हायरल होत होते, क्राईम रेट वाढलेला होता, आता काय परिस्थिती आहे? क्राईम रेट 2024 पेक्षा 2025 मध्ये मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, डेकॉइटी, रॉबरी चारोही हेडमध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे। त्याच्या डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळेस मी शेअर केलं होता। हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाची तुलनामध्ये या वर्षाच्या तुलनाचा डेटा आम्ही शेअर करू। आव्हान काय असेल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त? हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे, आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे। समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे। सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला, आम्हाला माहिती दिली, तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। सोसायटी त्यामध्ये गठीत आहे तपासाच्या बाबतीत मी त्यामध्ये काय बोलू शकत नाही, बिकॉज एसआयटी त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करत आहे। कधीपर्यंत यशस्वी काय आरोप? त्याच्या बाबतीत मी कमेंट करू शकत नाही। त्यासाठी ते रोखण्यासाठी, त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपले काय पाऊल असणार आहे? आमच्या बीड पोलीस मार्फत वेगवेगळे पाऊल आहे। डायल 112 वर तुम्ही डायल करू शकता। QR कोड संवाद आम्ही शेअर केलेला आहे, सुगम जनसंपर्क केलेला आहे। माझे व्यक्तिगत फोन नंबर, QR कोड आम्ही सगळे पब्लिक मध्ये दिलेला आहे। आज पण मॅरेथॉनच्या नंतर आम्ही हे डिटेल्ड पॅम्फलेट सगळे लोकांना शेअर करू। तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।